नमस्कार. चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या शिक्षण परिषदेमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या विद्यमाने मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय मागील वर्षातील शिक्षण परिषदांपासून समजावून घेत आहोत. या विषया अंतर्गतच आपल्याला 2026-27 पर्यंत नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि निपुण भारत अभियानानुसार काम करायचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती जाणून घेऊन त्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या घटकाअंतर्गत भाषा आणि गणित विषय किती महत्त्वाचे आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. भाषेमध्ये मराठी, मातृभाषा मराठी किती उपयुक्त आणि महत्त्वाची आहे हे आपण सर्वजण जाणतोच. मुलाला त्याच्या जन्मापासून म्हणण्याऐवजी अगदी त्याच्या आईच्या गर्भापासून भाषेचे संस्कार हे विद्यार्थ्यावरती होत असतात आणि तेव्हापासून होणारे हे जे संस्कार आहेत ते अतिशय चांगल्या दर्जाचे प्रभावी जर झालेले असतील तर निश्चितपणे मूल हे लवकर आणि चांगलं बोलायला शिकतं, चांगल्या प्रकारचं भाषेमध्ये प्रगती साध्य करायला शिकत असतं. म्हणून आज आपण पाहणार आहोत की पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयाची गरज नेमकं कशा प्रकारे निर्माण झाली. नवीन शैक्षणिक धोरण येण्यापूर्वी आपण पाहतो आहोत की राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण असेल किंवा असरचा अहवाल असेल, या अहवालांमध्ये विद्यार्थ्यांची वाचन आणि लेखनातील प्रगती, त्याचप्रमाणे संख्याज्ञानाशी संबंधित जी काही प्रगती आहे ती खालावलेली दिसून येत होती. आणि मग शिक्षणाचा पाया जर काय असेल तर ती भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान आहे. आणि म्हणून ही भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करायचं असेल तर या विषयाच्या मूलभूत क्षमता साध्य करणं, त्या प्राप्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या मूलभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी, या क्षमता साध्य करण्यासाठी निपुण भारत, आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान सुरू करण्यात आलं आहे. या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानामध्ये 3 ते 9 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लक्ष करून त्यांच्या भाषिक व गणितीय साक्षरता, मूलभूत क्षमतांचा विकास, अध्ययन वृद्धी आणि त्यांच्यामध्ये आरोग्य, त्याचबरोबर स्वास्थ्य चांगलं राहणं, त्यांच्यातला चांगला संवादक तयार होणं या दृष्टिकोनातून या अभियानाला प्रभावीपणे काम करायचं आहे. 2026-27 पर्यंत 100% विद्यार्थी पायाभूत साक्षर भाषा आणि गणितामध्ये असले पाहिजेत. त्यांच्या मूलभूत क्षमतांचा, कौशल्यांचा विकास हा प्रभावीपणे झाला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. एकूण या अभियानामध्ये 3 महत्त्वाची ध्येय निश्चित केलेली आहेत आणि या ध्येयांतून संपूर्ण आणि एकात्मिक विकासाला चालना या ध्येयांमधून दिलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामधलं पहिलं ध्येय आहे मुलांचे उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखणे. आपण सर्वजण पाहतो आहोत की विविध प्रकारचे आजार येत असतील, त्या आजारांना सामोरं जाण्यासाठी उत्तम आरोग्य, स्वास्थ्य असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षण घ्यायचं असेल तर ते शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी स्वास्थ्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ते सामाजिक स्वास्थ्य असेल, ते मानसिक स्वास्थ्य असेल किंवा शारीरिक स्वास्थ्य असेल, या 3ही घटकांवरती या अभियानाने लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि म्हणून 3 ते 9 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात पहिलं ध्येय या अभियानामध्ये मुलांचे उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखणं हे ठेवण्यात आलेलं आहे. यासोबतच मुलाला समाजामध्ये राहायचं असेल, प्रगती करायची असेल तर विद्यार्थ्यांना एक चांगला संवादक होणं, इतरांशी, समाजातील सर्व घटकांशी संवाद साधता येणं आणि तो संवाद
प्रभावी असणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून एक चांगला संवादक बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान काम करणार आहे. आणि भाषेशी निगडीत हा घटक असल्यामुळे, हे उद्दिष्ट असल्यामुळे भाषेमध्ये मुलांना संवादक बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला अभिव्यक्त होता येणं, इतरांची मतं समजून घेता येणं आणि स्वतःची मतं व्यक्त करता येणं, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला या अभियानामध्ये करायचा आहे. आणि त्या दृष्टीने आपण 2026-27 पर्यंत वाटचाल करणार आहोत. यावर्षी इयत्ता पहिलीत असलेले विद्यार्थी 2026-27 पर्यंत 3री-4थीच्या वर्गामध्ये जाणार आहेत आणि तेव्हा ते सक्षम असले पाहिजेत. ही वाटचाल आपल्याला अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत साक्षरता मिशन मदत करणार आहे. या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य असेल, त्याचबरोबर शिक्षकांना अध्ययन अध्यापन पूरक प्रशिक्षण असेल, साहित्य असेल, ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भाषिक साक्षरता, गणितीय साक्षरता साध्य करावयाची आहे. यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे मूल सक्रिय अध्ययनार्थी होऊन लगतच्या वातावरणाशी जोडले जाणे. आपण पाहतो आहोत समाजामध्ये व्यक्ती सक्षमपणे उभा राहायला पाहिजे, समाजाला पूरक व्यक्तिमत्व निर्माण झालं पाहिजे आणि सजान नागरिक निर्माण झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण दिलं जावं आणि हे देण्यासाठी विद्यार्थी सक्रिय अध्ययनार्थी असले पाहिजेत. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. प्रकल्प दिला असेल, कृती दिली असेल, त्या कृतीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं योगदान आणि त्यांचं लिहिणं वाचणं हे प्रभावीपणे आपल्याला तिथे जाणवलं पाहिजे. यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि ते जे ज्ञान मिळवलेलं आहे, जे ज्ञान शिकलेले आहेत, ते ज्ञान त्यांनी समाजामध्ये वापरलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हे सक्रिय अध्ययनार्थी होऊन ते मिळवलेलं ज्ञान मुलांनी लगतच्या वातावरणामध्ये, समाजामध्ये वापरलं पाहिजे. अशा प्रकारचं संपूर्ण आणि एकात्मिक विकासाचे ध्येय हे पायाभूत साक्षरता मिशन अंतर्गत ठेवलेले आहेत. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी भाषा विषयाकडे आपल्याला जाणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण संपूर्ण शिक्षणाचा पाया ही मातृभाषा आहे. मातृभाषेचं महत्व आपण सातत्यानं विशद करत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 1ली ते 5वी पर्यंत किमान 5वी पर्यंत शिक्षण तरी सर्व विद्यार्थ्यांना मातृभाषेतून दिलं जावं, अशा प्रकारची अपेक्षा यामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना भाषा साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर भाषा संपादनाचा प्रवास नेमका कसा सुरू होतो. मूल आईच्या गर्भात असतं तेव्हापासून गर्भसंस्कार नावाची प्रक्रिया आपण पाहतो आहोत, ऐकतो आहोत. अलीकडे त्याला खूप प्राधान्याचं स्थान दिलेलं आहे. त्याचं कारण आहे की मूल अनेक प्रकारचे शब्द, संवाद हे गर्भाशयात असताना आईच्या माध्यमातून ऐकत असतं आणि तिथपासून त्याच्या भाषा संपादनाचा प्रवास हा सुरू होत असतो. म्हणून भाषा संपादन तिथपासून सुरू झालेलं जे काही भाषा संपादन आहे ते संपूर्ण शालेय शिक्षण आणि संपूर्ण जीवनामध्ये हे सातत्यानं सुरू असतं. त्याच्यामध्ये कमी अधिक बदल हे सातत्यानं होत असतात आणि हे बदल, हा प्रवास अधिक सक्षम होण्यासाठी, विद्यार्थ्यांना तो समजण्यासाठी आणि प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून भाषा साक्षरतेला आपण प्राधान्य देणं, विद्यार्थी सक्षमपणे त्या भाषेला समजून घेईल आणि समाजामध्ये ती घेऊन जाईल, यासाठी प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून मुले ध्वनी प्रणाली समजतात. म्हणजे जे काही आपण बोलतो, जे काही आवाज आहेत, ते आवाज कसे बाहेर पडतात हे समजायला मुलं 5व्या वर्षापासून सुरुवात करतात. आणि मग जे आपण शब्दांचे उच्चार असतील, त्यानंतर त्या उच्चारांमधला आरोह अवरोह असतील किंवा विराम चिन्हांचा वापर असेल किंवा विशिष्ट प्रकारे शब्दांचं उच्चारण असेल, या सर्व गोष्टी मुलाला 5व्या वर्षापासून समजायला लागतात. आणि म्हणून त्या वर्षापासून मातृभाषेची संभाषण क्षमता आणि व्याकरण हे देखील त्या विद्यार्थ्याला समजायला सुरुवात होते.
शब्दसंग्रह विकसित होणे महत्वाचं असतं. जोपर्यंत मूल जन्मापासून किंवा गर्भापासून 5 वर्षाचं होईपर्यंत त्याच्या कानावरती विविध प्रकारचे शब्द पडत असतात आणि ते शब्द ते साठवत असतं. आणि जेव्हा तो एकदा 4-5 वर्षाचा होतो तेव्हा ते ऐकलेले शब्द ते बोलण्याचा, वापरण्याचा प्रयत्न तो करत असतो, ते मूल करत असतं. आणि म्हणून मग बऱ्याच वेळेला पालकांना असं वाटतं की अरे याने हे शब्द कुठून ऐकलेले आहेत, परंतु अनवधानाने त्याने ते शब्द ऐकलेले असतात आणि त्याच्या मेंदूमध्ये ते शब्दसंग्रह साठवलेले असतात. हा शब्दसंग्रह व्यक्तीला वाचनासाठी आणि लेखनासाठी अत्यंत महत्वाचा असतो. भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी हा शब्दसंग्रह महत्वाचा असतो. म्हणून जास्तीत जास्त शब्द विद्यार्थ्यांच्या कानावर पडले पाहिजेत. त्यातूनच त्यांची शब्दसंपत्ती विकसित होणार आहे, यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. त्यानंतर प्रारंभिक वर्षातील मिळवलेली भाषा क्षमता म्हणजे 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये विद्यार्थ्याने जी काही भाषेची क्षमता प्राप्त केली असेल, अभिव्यक्त होणं, विद्यार्थ्याला बोलतं करणं आपण जे म्हणतो की विद्यार्थी शिक्षक वर्गात आल्यानंतर बोलला पाहिजे, आपल्या मित्रांशी बोलला पाहिजे, आपल्या घरातल्यांशी बोलला पाहिजे. घरी कोणी नवीन नातेवाईक आले तर त्यांच्याशी त्याने संवाद साधला पाहिजे. हे भाषिक क्षमता त्याच्याकडे प्राप्त असतील आणि शब्दसंग्रह त्याच्याकडे असेल तर निश्चितपणे तो विद्यार्थी बोलताना लाजणार नाही किंवा त्याच्या मनामध्ये कुठेतरी न्यूनगंड असणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये ह्या भाषिक क्षमता, ही कौशल्य प्राप्त होणं, त्याने ती आत्मसात करणं यासाठी आपल्याला मदत करायची आहे. हे होत असताना त्या मार्गातील मुख्य अडथळा जो आहे तो उच्चारण जागरूकता आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मुलांना विशिष्ट शब्द उच्चारता येत नाहीत. र असेल, ड असेल, ळ असेल, या शब्दांचा उच्चार करताना मुलांना अडथळे येतात. म्हणून या उच्चारणाविषयीची जागरूकता आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं, ते अक्षर असलेले शब्द विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सरावासाठी देणं, ही कृती आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकते. आणि एक समृद्ध शब्दसंग्रह कसा विकसित करता येईल यासाठी शिक्षक म्हणून आपल्याला या भाषा साक्षरतेअंतर्गत प्रभावी प्रयत्न करायचे आहे. भाषा साक्षरतेमध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत, परंतु या घटकांमध्ये आपल्याला वाचन आणि लेखन समजून घेणं ही महत्वाची बाब आहे. भाषेमध्ये वाचता येणं ही एक प्रक्रिया आहे आणि वाचून त्याचा अर्थ लावता येणं ही आकलनाकडची प्रक्रिया आहे. म्हणजे वाचन ही अर्थ समजून घेण्याची प्रक्रिया आहे आणि लेखन ही अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया आहे. मला जे वाटतं, माझे जे विचार आहेत ते मला व्यक्त करता येणं, मी जे बोलतो आहे ते लिहिता येणं, ही लेखनाची प्रक्रिया आहे. म्हणून वाचन आणि लेखन या 2 महत्वाच्या गोष्टी या भाषा शिक्षणामध्ये येतात. प्रारंभिक भाषेमध्ये याच्यावरती लक्ष केंद्रित करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. मुले त्यांच्या आजूबाजूला लिहिलेलं साहित्य वाचू लागतात. काय असतं आजूबाजूला साहित्य? तर आपण पाहतो, वृत्तपत्र असेल, पुस्तकं असतील मोठ्या भावाची, बहिणीची, चॉकलेट गोळ्या जी मुलं खातात, बिस्किट खातात, त्याच्यावरती लिहिलेली अक्षरं असतात. ही लिहिलेलं साहित्य वाचण्याचा ते प्रयत्न करू लागतात. म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही साहित्य त्यांना वाचनासाठी उपलब्ध असेल ते साहित्य वाचता त्यांना यायला सुरुवात होते. कोलगेट किंवा टूथब्रश, टीव्ही, घरातल्या वस्तूंवरती नामं असतील तर ते वाचनाचा ते प्रयत्न करतात. अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मुलं हे सुरुवातीच्या काळामध्ये वाचायला सुरुवात करतात. अगदी त्यांना अक्षर ओळख नसेल, परंतु त्यांना काहीतरी नाव ठेवून किंवा कोणीतरी वाचलेलं लक्षात ठेवून तेच वाचनाचा प्रयत्न या स्तरावरती मुलं करताना दिसून येतात. सर्व वाचन परिस्थितीतील ध्येय समजून घेणे असावं. वाचन ही परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा वाचनाचं ध्येय समजून घेणं असलं पाहिजे. मी जे वाचलं आहे त्याला अर्थ लावणं, त्याचा अर्थ मला समजणं हा या घटकातला सर्वात महत्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून त्यासाठी
समजून घेणे हे वाचनाचं ध्येय असलं पाहिजे. वाचन विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तक वाचण्यासाठी, सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी, चिकित्सक विचार करण्यासाठी, शब्दसंग्रह आणि लेखी व तोंडी स्वरूपात व्यक्त होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देते. अगदी याच्यामधला एक एक शब्द जरी आपण डोळ्यासमोर आणला तर स्वतंत्रपणे पुस्तक वाचनास समर्थ बनवणं, वाचलेल्या पुस्तकामधला आशय स्वतःच्या जीवनात आचरण करणं, त्यासाठी आपण चरित्र, आत्मचरित्र वाचतो, छोट्या छोट्या गोष्टी थोड्या मोठ्यांच्या आपण मुलांना वाचायला देतो. या सगळ्यांमधून सर्जनशीलतेचा विकास, आपण छोट्या कविता किंवा छोटी गाणी मुलांना वाचायला दिली असतील तर त्याच्यामधून सर्जनशीलतेचा विकास हा देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतो. आणि मग लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत घडण्यास ही पहिली पायरी वाचन ही आहे. जास्तीत जास्त वाचन जर विद्यार्थ्याचा असेल तर निश्चितपणे चिकित्सक विचार करणं, शब्दसंग्रह त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि मग तो भाषण करायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो किंवा आपली मतं तो अधिक प्रभावीपणे मांडू शकतो. या सर्व गोष्टींचा विचार हा प्रामुख्याने या वाचनामध्ये आणि लेखन समजून घेण्यामध्ये केला जातो. लेखन ही विचार समजून घेण्याची आणि ते सामायिक करण्याची प्रक्रिया आहे. मी आताच जसं म्हटलं की जे बोलतो ते लिहिलं जातं आणि लिहिलेलं अनेक लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोहोचत असतं. म्हणून लेखन ही प्रक्रिया अधिक सजगपणे होणं गरजेचं आहे. मग लेखन म्हटलं की व्याकरण आलं, लेखनाचे नियम आले, त्या सर्व गोष्टी वाचनातून विद्यार्थ्यांना आत्मसात होत असतात, समजून घेतल्या जातात. आणि म्हणून शिक्षकांनी वर्गातील आंतरक्रिया घडवत असताना आपल्याला या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. आपण फलकावरती जेव्हा लिहितो आहोत तेव्हा ते शुद्ध लिहिलं गेलं पाहिजे. आपण विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन जेव्हा तपासतो आहोत तेव्हा ते अचूकपणे तपासलं गेलं पाहिजे. आपण एखादी प्रश्नपत्रिका, छापील साहित्य विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देत आहोत तेव्हा ते अचूक शुद्ध लेखनाच्या नियमांना धरून असलं पाहिजे आणि त्या वाचनातून विद्यार्थ्याला अर्थबोध झाला पाहिजे. अशा प्रकारचं लेखन, वाचन, साहित्य आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, तरच वाचन आणि लेखन ही समजून घेण्याची प्रक्रिया घडणार आहे. वर्गातील लेखन संकल्पना काय? लेखन संकल्पना असतील प्रारंभिक पायाभूत शिक्षणातील लेखन कौशल्य विकसित करण्याची प्रक्रिया. अनेक ठिकाणी आपण पाहतो की मुलं पहिलीच्या वर्गात आल्यानंतर किंवा अंगणवाडीमध्ये असताना पालक जर जागृत असतील तर मुलांना 1-2 लिहायला शिकवतात, ABCD लिहायला शिकवतात, बाराखडी लिहायला शिकवतात. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉपर ज्या काही लेखनाच्या कौशल्य आहेत, ज्याला आपण स्ट्रोक्स म्हणतो, ते स्ट्रोक विद्यार्थ्याला व्यवस्थितपणे काढता येणं, त्या अक्षरांचे आकार व्यवस्थित काढता येणं, त्यामधून विद्यार्थ्याचं शुद्ध लेखन आणि एक सुंदर हस्ताक्षर तयार होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या लेखनाच्या 4 संकल्पना ज्या आहेत त्या आपण थोडक्यात समजावून घेऊयात. उदयोन्मुख लेखन. एखाद्या मुलाला एक वही किंवा पाटी आणि पेन्सिल मिळाली की तो त्याच्यावरती काहीतरी रेषा मारायला सुरुवात करतो, ओरखडे ओढायला सुरुवात करतो. बरीच लहान मुलं घरातील भिंतींवरती किंवा मिळेल त्या गोष्टींवरती ओरखडे ओढताना आपल्याला दिसतात. ही लेखनाची, उदयोन्मुख लेखनाची प्रक्रिया आहे. आणि त्या ओरखड्यांना, त्या ज्या काही रेषा मारलेल्या असतील त्यांना त्यांनी काहीतरी नाव दिलेलं असतं. त्याला ते वाच म्हटल्यानंतर त्याच्या ज्या शब्दसंग्रह असेल, त्याच्या कानी जे पडलेलं असेल त्यानुसार तो स्वतःचं नाव सांगतो किंवा हे काहीतरी आहे अशा प्रकारचं वाचन तो करतो. प्रारंभिक भाषा विकासामध्ये देखील या उदयोन्मुख लेखनाला अनन्यसाधारण महत्व आहे. मुलांनी अशा प्रकारची कृती केली पाहिजे जेणेकरून त्यांना हातात पेन्सिल किंवा पेन कसा पकडायचा याची सुरुवात या कृतीपासून होते. म्हणून लेखनपूर्व कृतीसाठी उदयोन्मुख लेखन आणि तशा प्रकारचे ओरखडे ओढणं वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी आल्या पाहिजेत. त्यानंतर पारंपरिक लेखन. जे काही
मुलं अनुकरणातून लिहितात, जे वाचतात, अक्षर शब्द लिहिणं असेल, ह्या पारंपरिक लेखनाच्या गोष्टी आहेत. पुस्तकात जसं आहे तशा प्रकारचं लिहिण्याचा प्रयत्न करतात, वाचलेलं जसं आहे तशा प्रकारचं लिहिण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यानंतर पुढची जी पायरी आहे ती रचनात्मक लेखनाची आहे, म्हणजे स्वयंस्फूर्तपणे अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया. मग त्यामध्ये निबंध लेखन, कविता लेखन, कथा लेखन, या सर्व प्रकारच्या गोष्टी या रचनात्मक लेखनाच्या आहेत. एका एका टप्प्याने पुढे पुढे जात असताना लेखनाची ही संकल्पना विकसित होत जाते. आणि म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया विकसित होण्यासाठी आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे अध्ययन अनुभव हे प्रारंभिक भाषा आणि साक्षरता या घटकांतर्गत देणं अपेक्षित आहे, द्यायचे आहेत. वाचन आणि लेखन ही यांच्यामध्ये अनन्यसाधारण सहसंबंध आहे आणि हा सहसंबंध आपण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणं, तो अर्थ लावण्याकडे घेऊन जाणं आणि त्या अर्थापासून विद्यार्थ्याचं भाषिक ज्ञान विकसित होणं, वाढणं, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयामध्ये किमान शैक्षणिक लक्ष्य निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्य निश्चित केल्यानुसार अंगणवाडी किंवा बालवाडी अखेर मुलांना काय आलं पाहिजे. मी बोलताना आपल्याला सुरुवातीला सांगितलं की FLN मिशन हे 2026-27 पर्यंत मुलांना किमान मूलभूत क्षमता विकसित करण्यावरती, किमान साक्षर करण्यावरती लक्ष केंद्रित करतं आणि त्या अंतर्गत प्रत्येक इयत्तेच्या अखेर विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे, तर त्या गोष्टी आता आपल्याला समोर दिसत आहेत. अंगणवाडी बालवाडी अखेर अक्षरे व त्या संबंधी आवाज ओळखतो, किमान 2 किंवा 3 अक्षरे असलेले शब्द वाचतो, त्यानंतर इयत्ता पहिली अखेर अपठित मजकूर असलेली किमान 4-5 शब्द असलेली छोटी वाक्य वाचतो. अपठित मजकूर म्हणजे जो यापूर्वी त्याच्या वाचनात आलेला नाही, अशा प्रकारचा मजकूर असलेली वाक्य, छोटी छोटी वाक्य तो पहिली अखेर वाचेल, अशा प्रकारची अपेक्षा पायाभूत साक्षरतेमध्ये धरलेली आहे. आणि तशा प्रकारचं उद्दिष्ट आपल्याला आपल्या वर्गाचं साध्य करायचं आहे आणि हे प्रत्येक मुलाच्या बाबतीत घडणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरी अखेर अपठित मजकूर असलेले 40-50 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो. इथे प्रति मिनिट हा शब्द महत्वाचा आहे. वाचन ही एक अर्थ समजण्याची प्रक्रिया आहे आणि म्हणून वाचन हे अस्खलित असलं पाहिजे. वाचन हे थांबत थांबत होता कामा नये. जर थांबत थांबत अडखळत झालं तर त्याचा अर्थ लागत नाही. म्हणून वाचन हे सलग असलं पाहिजे. प्रति मिनिट 40 ते 50 शब्द वाचण्याची क्षमता आणि त्याचा अर्थ समजण्याची क्षमता इयत्ता दुसरी अखेर विद्यार्थ्यांमध्ये येणं हे पायाभूत साक्षरताचं किमान लक्ष ठेवलेलं आहे. त्यानंतर तिसरी अखेर अपठित मजकूर असलेले किमान 60 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तिसरी अखेर गृहीत धरलेला आहे. 6 ते 9 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये भाषिक साक्षरतेसाठीचं किमान लक्ष्य जे काही आहे ते आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. आणि या सर्वांसाठी हे लक्ष्य साध्य करण्यासाठीच आपण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अध्ययन सद्यस्थिती पडताळणी सुरू केलेली आहे. माझ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय येतं हे जाणून घेण्याची प्रक्रिया, आपल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय येतं ते आज कुठे आहेत हे जाणून घेण्याची प्रक्रिया म्हणून आपण अध्ययन सद्यस्थिती पडताळणी करतो आहोत. आणि मग अध्ययन सद्यस्थिती पडताळणीनुसार त्याच्या निकषांनुसार आपल्याला विद्यार्थी कृतीनिहाय आराखडा तयार करायचा आहे. आणि या कृतीनिहाय आराखड्यानुसार आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला अध्ययनाच्या या किमान लक्ष्यापर्यंत पोहोचवायचं आहे. वर्गातील प्रत्येक मूल या किमान लक्ष्यावरती जाईल यासाठी आपल्याला शैक्षणिक वर्षामध्ये प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे, त्या साहित्याचा आपण वापर करणार आहोत. मूलभूत भाषेतील मुख्य घटक आणि साक्षरता, मागील वर्षी जी शिक्षण परिषद झाली होती या शिक्षण परिषदेमध्ये आपण पायाभूत साक्षरता अंतर्गत जे काही घटक आहेत ते समजावून घेतलेले होते. ज्यांना याविषयीची अधिक माहिती हवी आहे ते पुन्हा एकदा आपल्या डाएट नाशिकच्या YouTube चॅनलवरती
हे घटक समजावून घेऊ शकतील। या ठिकाणी मी फक्त आपल्याला पुन्हा एकदा त्या घटकांचा परिचय करून देणार आहे। मौखिक भाषा विकास, त्यानंतर ध्वनीविषयी जागरूकता, उच्चार कसे आहेत, ध्वनी ओळखता येणं, त्या ध्वनींना अर्थ लावता येण्याची प्रक्रिया, या ध्वनीविषयी जागरूकता या मुख्य घटकामध्ये झाली पाहिजे। आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कृती वर्गामध्ये केल्या पाहिजेत, वेगवेगळे आवाज विद्यार्थ्यांना ऐकवले पाहिजेत। त्यानंतर निसंकेतीकरण, जो काही वाचलं आहे, जे काही ऐकलं आहे, त्याला अर्थ लावण्याची प्रक्रिया म्हणजेच निसंकेतीकरण आहे। त्याला डिकोडिंग असं म्हटलेलं आहे। जो आशय असेल, जे चित्र असेल, जी संकल्पना आपण पाहिली असेल, जी घटना आपण पाहिली असेल, त्याला अर्थ प्राप्त करण्याची प्रक्रिया ही निसंकेतीकरणामध्ये येते। शब्दसंग्रह वाढवणं, त्याविषयी आपण सातत्यानं पूर्ण या लेक्चरमध्ये बोललेलो आहोत। वाचन आकलन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे। वाचन हे आकलनासाठी असलं पाहिजे, वाचन हे समजून घेण्यासाठी असलं पाहिजे, म्हणून वाचन आकलन ही प्रक्रिया देखील महत्वाची आहे। वाचनावरती प्रभुत्व असणं हे अत्यंत महत्वाचं आहे। जर वाचनावरती प्रभुत्व असेल, प्रति मिनिट सांगितलेल्या नियमाप्रमाणे विद्यार्थी शब्द वाचत असेल, तर निश्चितपणे अर्थबोध होणं हे सोपं जातं आणि लवकर आकलन जे आहे ते होण्यासाठी त्याची मदत होत असते। त्यानंतर मुद्रित साहित्याची संकल्पना, यामध्ये अगदी जे काही पाठ्यपुस्तक आहेत, कृतीपुस्तिका आहेत, त्याचं मलपृष्ठ, मुखपृष्ठ, त्यावरती लिहिलेला आशय, त्यामध्ये दिलेले चित्र, त्यावर आधारित विचारलेले प्रश्नकृती, या सर्व गोष्टींचा समावेश हा या ठिकाणी होत असतो। म्हणून मुद्रित साहित्य समजणं, ते वाचता येणं, ही देखील एक महत्वाचा भाषिक घटक आहे। त्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे। त्यानंतर लेखन, आत्ताच आपण समजावून घेतलं की लेखन किती महत्वाचं आहे, लेखनाची संकल्पना कशी आहे, आणि वर्गामध्ये उदयोन्मुख आणि पारंपरिक लेखन हे जास्तीत जास्त प्रभावीपणे होणं आणि मग सर्जनशीलतेकडे घेऊन जाणं, रचनात्मक लेखनाकडे घेऊन जाणं, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर वाचन संस्कृती विकसित झाली पाहिजे, मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामधली सर्जनशीलता आणि चिकित्सक वृत्ती ही विकसित होईल आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी वाचन हे प्रभावीपणे त्यांना एक मार्ग मिळेल। म्हणून वाचन संस्कृती विकसित करणं, अशा प्रकारचे हे 9 घटक मूलभूत भाषा घटक साक्षरतेसाठीचे मांडलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला FLN अंतर्गत सातत्यानं काम करायचं आहे। निश्चितपणे हे सर्व करण्यासाठी आपल्याला जे काही उपक्रम आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। छापील मजकुरात समृद्ध वर्ग असला पाहिजे, वर्गामध्ये विविध प्रकारचे तक्ते, चार्ट लावलेले असले पाहिजेत आणि त्याचं प्रकट वाचन हे आपण घेतलं पाहिजे। नुसते लावलेत म्हणून त्याचा उपयोग नाही, तर त्याचं प्रकट वाचन होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। त्यासाठी आपण प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं आहे। त्यानंतर कथा, कवितांचे श्रवण, लेखन, इतरांना सांगणे, या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत। त्यानंतर शिक्षकांनी जास्तीत जास्त कथा, कविता विद्यार्थ्यांना ऐकवाव्यात, गाणी ऐकवावीत, यमक जुळणारे शब्द, त्यानंतर आपले जे काही अनुभव आहेत हे सामायिक करणं, याच्यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विद्यार्थ्याला अभिव्यक्त होण्याची संधी दिली जाणार आहे। नाट्यीकरण आणि भूमिका अभिनयाची योजना करणं आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठीची संधी देणं, चित्रवाचन याही घटकाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे। सामायिक वाचन, वाचन व लेखन कोपरा आधारित उपक्रम, आपल्या शाळेमध्ये वाचन कोपरा असला पाहिजे। त्यामध्ये किंवा विद्यार्थ्याने नवीन काही लिहिलं असेल तर ते नोटीस बोर्डवरती लावलं पाहिजे। वर्गाच्या भिंतींचा वाचन भाषिक क्षमता विकासासाठी उपयोग केला पाहिजे। अनुभव आधारित लेखन करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे। मध्यान्ह भोजन असेल किंवा इतर जे काही शासनाचे विविध प्रकारचे प्रोग्राम्स आहेत, या प्रोग्रामचा, या कृतीपुस्तिका असतील किंवा विद्याप्रवेश असेल किंवा शाळापूर्व तयारी मेळावे असतील, या सर्व गोष्टींमधून विद्यार्थ्यांची साक्षरता विकसित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। आणि या सर्वांमध्ये मुलांची मातृभाषा यावरती आपण भर दिला पाहिजे। निश्चितपणे आपण या सर्व प्रकारचं काम आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावीपणे कराल, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। भाषा विकसन आणि साक्षरता विकासासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। संयोजकांनी या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।